नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि कुरकुरीत अशी शेपूची वडी. हे पहा, 1 वाटी शेपूची भाजी घेतली बारीक चिरून, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, आलं लसूण मिरचीचा वाटण घेतलं आहे, 1 चमचा तीळ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा कोथिंबीरची पावडर आणि 1 लिंबू. हे पहा, शेपू घालून घेऊया. ही शेपूची वडी खूप छान होते, मस्त होते. आणि कोथिंबीर आणि हे सुके मसाले आणि लिंबू घातल्यामुळे खूप छान चव येते. हे पहा, खूप छान होते. ही शेपूची वडी कुरकुरीत होते. आता पाऊस पण पडत आहे. हे पहा, आता एकजीव घेऊया छानपैकी. हे पहा, पाव वाटी तांदळाचं पीठ, बेसन अर्धा घालून घेतलं. आता एकजीव करून घेऊया. हे पहा, छानपैकी पोळा तयार झाला आहे. एक आळण घेतली आहे, चाळणीला तेल लावून घेऊया. आता आपण शेपूचं ते भाजीचं मिश्रण केलं आहे ना, ते आता घेऊया. हाताला थोडंसं तेल लावूया, जे हे घेऊया, गोळे करून घेऊया. छानपैकी असे गोळे करून घ्यायचे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा. हे पहा, दोन्ही गोळे करून झाले आहे. थोडेसे आपण तीळ घालून घेऊया. तीळ घातल्यामुळे वरून खूप छान दिसतात. पहा, 1 ग्लास पाणी घातलं आहे टोपामध्ये. ते घालून ठेवूया चाळत. 15 मिनटं शिजायला ठेवूया. 15 मिनटं झाली आहे. हे पहा, छानपैकी शिजले आहेत. हे पहा, मस्त आले. आता थंड होऊ दे. हे पहा, दाखवते तुम्हाला. हे पहा, खूप छान झाले, शिजले आहेत, छान शिजले आहेत. पॅन ठेवला आहे. पॅनवर तेल घालून घेऊया आणि त्याच्यावर शेपूची वडी घालून घेऊया. हे पहा, आरामात घालून घ्यायची. हे पहा, साईड भाजले आहेत. हे पहा, खूप छान खरपूस भाजले आहेत. गॅस फास्ट कुठे करायचा नाही, एकदम बारीक करायचा गॅस. हे पहा, खूप छान दिसत आहे. ही पहा, आपली शेपूची वडी करून तयार आहे. एक तुम्हाला करून दाखवते. आतून पहा, मस्त छान झाली आहे, मस्त दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा माझ्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.